आणि जिल्हा परिषदांच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्याचं वेळापत्रक आयत्या वेळेला बदलण्यात आलं। अर्थात अजितदादांच्या निधनामुळे त्यात काही बदल करण्यात आले, ज्यामध्ये अडचण झालेली टीईटीच्या शिक्षकांची। पण टीईटी देणाऱ्या शिक्षकांना आता निवडणुकीच्या कामातून सूट देण्याचा निर्णय झालेला आहे। केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही रविवारी आहे आणि त्याच्याच आदल्या दिवशी मतदान होणार आहे झेडपीसाठी आणि पंचायत समित्यांसाठी। पण जे शिक्षक टीईटीला अपियर होणार आहेत त्या शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून आता सूट दिली जाईल। पर्यायी व्यवस्था केली जावी या संदर्भात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आल्याची माहिती मिळते। राजू सोनवणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, मोठा दिलासा शिक्षकांना मिळाला। ज्ञानदा, आपण पाहतोय की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं मतदान जे आहे ते 7 तारखेला होणार आहे आणि त्याच दिवशी 7 तारीख आणि 8 तारखेला 2 दिवस सीटीईटी जी आहे ती शिक्षकांची होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ही सीटीईटी जी आहे ती बंधनकारक केलेली आहे। त्यामुळे निवडणुकीच्या ड्युटीवरती गेल्यानंतर या परीक्षेला जायचं कसं, हा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो शिक्षकांच्या पुढे होता। कारण 7 तारखेचं मतदान होईल त्यावेळेस आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती मतदानाचं प्रेशर असतं। सकाळपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत थांबावं लागतं आणि जर कदाचित सीटीईटीचं जर परीक्षा केंद्र हे दुसऱ्या जिल्ह्यात आलं तर त्या ठिकाणी पोहोचणं सुद्धा अवघड होतं। त्यामुळे सगळ्यांची एक प्रकारे नाराजी होती आणि त्यातून आता राज्य निवडणूक आयोगाने या सगळ्या शिक्षकांना जी आहे ती सूट दिलेली आहे। त्यामुळे ज्यांची परीक्षा आहे ते मतदानाच्या दिवशी ड्युटीवरती येणार नाही। आणि अर्थात राजू, एबीपी माझानं सुद्धा शिक्षकांची अडचण प्रामुख्याने अधोरेखित केलेली होती टीईटी देणाऱ्या शिक्षकांची, आणि आता मोठा